एक दोन नव्हे तर तब्बल 1 कोटी रुपयांचा दंड. शिरूर तालुक्यातील एका नामांकित आयुर्वेदिक कॉलेजवर हा दणका बसलाय आणि यामागचं कारण ऐकून तुमचे डोळे देखील पांढरे होतील. नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय पुणे प्राईम न्यूज. शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील फराटे पाटील आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयावर आयुष मंत्रालयाच्या अधिपत्याखालील मेडिकल असेसमेंट अँड रेटिंग बोर्ड फॉर इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन बोर्डानं ही मोठी कारवाई केली आहे. कॉलेजनं मान्यता मिळवण्यासाठी चक्क खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती सादर केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. पण कॉलेजनं नेमकं केलंय काय? तर चौकशीत समोर आलंय की कॉलेजला मंजुरी मिळण्यासाठी जे रुग्णालयीन आणि अशैक्षणिक कर्मचारी लागतात ते फक्त कागदावर दाखवले गेले होते. धक्कादायक बाब म्हणजे यातले अनेक कर्मचारी एकाच वेळी याच ट्रस्टच्या इतर शाळा महाविद्यालयांमध्ये प्राचार्य, प्राध्यापक किंवा विभाग प्रमुख म्हणून पगार उचलत होते. म्हणजेच प्रत्यक्ष सेवेत नसतानाही नियमानुसार मनुष्यबळ असल्याचा खोटा आभास निर्माण केला गेला. हा थेट रेग्युलेशन 2024 मधील नियम 71 चा भंग आहे. आता आयोगानं कॉलेजला 15 दिवसांच्या आत हा 1 कोटींचा दंड भरण्याचे आदेश दिले. जर ही रक्कम वेळेत भरली गेली नाही तर कॉलेजची मान्यता रद्द होऊ शकते किंवा प्रवेश क्षमता कमी केली जाऊ शकते. या कारवाईमुळे शिरूर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. वैद्यकीय शिक्षण संस्थांमधील कर्मचारी नियुक्ती, मान्यता प्रक्रिया आणि कागदोपत्री व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. संबंधित संस्थेच्या कार्यपद्धतीबाबतही विविध स्तरांवर चर्चा आता सुरू झाली. ही कारवाई राज्यातील आयुर्वेदिक महाविद्यालयांसाठी धोक्याची घंटा मानली जाते. मंडळी, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या अशा शिक्षण सम्राटांवर झालेली ही कारवाई तुम्हाला योग्य वाटते का? आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी आपल्या पेजला आत्ताच फॉलो करा.